भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण ओडिशामध्ये असलेलं पुरी जगन्नाथ मंदिर आणि तिथे प्रसिद्ध असलेली रथयात्रा हे म्हणजे विश्वास आणि श्रद्धेचं प्रचंड सागरच म्हणता येईल. नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधीरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण जगन्नाथ मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत आणि तिथे ही रथयात्रा का साजरी केली जाते हेच आज आपण जाणून घेणार आहोत. जगन्नाथपुरी मंदिर हे एक अद्वितीय मंदिर आहे. त्याची बरीचशी वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही रथयात्रा. दरवर्षी हजारो लाखो संख्येने भक्त आणि भाविक या रथयात्रेमध्ये सहभागी होतात आणि रथयात्रा साजरी करतात. याच रथयात्रेला आपण जगन्नाथ रथयात्रा म्हणून सुद्धा ओळखतो. पुरीचं हे जगन्नाथ मंदिर 12व्या शतकामध्ये राजा अनंतवर्मन चोळगंगदेव यांनी बांधलं होतं. एवढं असूनही अनेक पुराणांमध्येही या मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. इथे श्रीकृष्ण, बलराम आणि यांची बहीण सुभद्रा यांचं पूजन केलं जातं. इथे श्रीकृष्ण यांचं स्वरूप जगन्नाथ रूपात पूजलं जातं. या स्वरूपामध्ये आपल्या जगन्नाथाला हात पाय नाहीत, पण डोळे मोठे आणि अंग हे कोरीव याच्यामध्ये सुंदर रेखाटलेलं आहे. या मंदिराची अशी अनेक वैशिष्ट्य आणि गुण आहेत. त्यातलं एक म्हणजे मंदिराच्या वर एक ध्वज फडकतो, पण तो नेहमीच वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो. दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल की हे जगन्नाथपुरी मंदिर समुद्राने वेढलेलं आहे. जेव्हा आपण मंदिराच्या आत जातो तेव्हा हा समुद्राचा आवाज बंद होतो आणि जसंही आपण मंदिराच्या बाहेर येऊ तसाच हा आवाज पुन्हा चालू होतो. आणि तिसरं म्हणजे इथला महाप्रसाद. पुरी येथे केलेला महाप्रसाद कितीही लोक आली तरीही कमी पडत नाही. याला काय जगन्नाथाची लीलाच म्हणावी लागेल. पौराणिक कथेनुसार अशी कथा आहे की श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांना ते गाव फिरायचं होतं आणि तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी असं ठरवलं की आपण आपल्या मावशीच्या घरी जायचं. आणि तेव्हापासूनच ही जी रीत आहे ती चालू झाली. दरवर्षी आषाढ महिन्याच्या द्वितीय दिवशी म्हणजे द्वितीयेला ही रथयात्रा चालू होते. असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपल्या बहिणीला हे सगळं गाव सुंदरपणे फिरवलं होतं. ही रथयात्रा म्हणजे भक्तीचं स्वरूप, बंधुभावाचं दर्शन आणि श्रीकृष्णाचं विश्वरूप मान्य असलेल्या रूपावर श्रद्धा. असं म्हटलं जातं, पवित्र शास्त्रानुसार असं सांगण्यात येतं की जो कोणी या रथयात्रेत सहभागी होईल त्याला 100 यज्ञाचं पुण्य लागेल.
आधीपासूनच चालू केली जाते. आपल्याला माहित आहे की इथे 3 देव आहेत, श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा. याचप्रमाणे इथे 3 रथ काढले जातात. पहिलं रथ म्हणजे नंदीघोष. हे आपल्या श्री जगन्नाथाचं रथ आहे. या रथामध्ये 16 चाकं आणि हे रथ लाल आणि पिवळ्या रंगाने सजवलं जातं. दुसरं म्हणजे तालध्वज. हे आपल्या बलरामाचं रथ आहे. यामध्ये 14 चाकं आणि हे जे रथ आहे ते हिरव्या रंगाने सजवलं जातं. तिसरं म्हणजे दर्पदलन रथ. हे आपल्या माता सुभद्राचं रथ आहे. यामध्ये 12 चाकं आहेत आणि याला लाल आणि काळ्या रंगाने सजवलं जातं. ही रथ 2 ते 3 किलोमीटर दूर असलेल्या गुंडीच्या मंदिरात नेली जातात. या रथांना हजारो भाविक दोरांनी ओढून घेऊन जात असतात. रथयात्रेतील अत्यंत भावनिक क्षण म्हणजे चेहरापहारा हा क्षण. या ओडिशा शहरामधील गजपती राजा सुद्धा झाडू घेऊन या रथाला साफ करतात आणि तिथे जाण्याचा मार्ग स्वच्छ करतात. याचं जे रूप आहे आणि याच्यावरून एक गोष्ट घ्यायची ती म्हणजे की स्वतः राजा देखील आपल्या जगन्नाथाचा सेवक आहे. तसेच दाहुका बोले या नावाचे पारंपरिक गीते या रथयात्रेमध्ये गायली जातात. श्रद्धाळूंची अशी मान्यता आहे की ही गीत म्हटली नाही तर ही रथ समोर जात नाहीत. ही रथयात्रा 9 दिवसांनी परत येते. जगन्नाथपुरी मंदिरातील जी रथयात्रा आहे ही केवळ एक परंपरा नाही तर एक श्रद्धेची रथयात्रा आहे. खरंच आपले हे जगन्नाथ म्हणजे आपल्या पूर्ण जगाचे नाथच आहेत. त्यांनी आपल्याला एकच संदेश दिला आहे, समर्पण आणि श्रद्धेने आपल्याला मोक्षाची वाट कशी सापडते हेच आपल्याला जगन्नाथ सांगतात. आजच्या युगात विज्ञान एवढी प्रगती करत आहे तरी देखील या मंदिराचं गूढ आत्ता हे वैज्ञानिकांना थक्क करून सोडतं. मग तुम्हाला आपल्या जगन्नाथावर असलेलं या संपूर्ण विश्वाचं प्रेम कसं वाटलं, त्यांनी शिकवलेलं समर्पण कसं वाटलं हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जगन्नाथ मंदिर म्हणजे श्रद्धेचे शिखर. जय जगन्नाथ.